आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। सई सई ऐक ना बाळा, सई नको ना असं करू। सई मी काय म्हणते, सई 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 ऐक माझं, सई प्लीज मला थांबव, मला जाऊ दे, ऐका माझं। ऐकून घेशील बाळा, तू आजची रात्र थांब। हे बघ, उद्या सकाळी मी बोलते ना देवांशी, मी समजवते त्याला। मग काय करतेस तू? आपल्या मुलापेक्षा जास्त या मुलीची काळजी आहे तुला, हिची। बघितलं नाहीस, देवांश आपल्याशी एक शब्द सुद्धा बोलला नाही, दारही उघडलं नाही त्यांनी। तुला तुझ्या मुलाची काळजी नसेल, पण मला आहे। ए बाई, जा नाही, कशाला थांबलीयस? ताई अहो, तुम्हाला जरा तरी दया आहे की नाही? अहो, रात्रीची वेळ आणि आपल्या सुनेला ह्या वेळेला आपण घराबाहेर काढायचं। एवढ्या रात्री म्हणजे काय? मुंबईत राहतो आपण आणि रात्रभर मुंबईत वर्दळ असते। येईल नाही का फोन तो विक्रम, नवरा आहे ना, येईल पिकअप करायला, जाईल त्याच्या बरोबर। नाहीतर आईचं घर काही लांब नाहीये, जाईल तिकडे। कुठे का जाईल, आय डोंट केअर, तू फक्त इकडे थांबू नकोस, लगेच इकडून निघ। मॅडम, मला माहितीये तुम्हाला माझी काळजी नाहीये, पण सरांची आहे ना। मी विनंती करते तुम्हाला, प्लीज सरांची काळजी घ्या। आई बाबा, मी रिया, जाते मी। सई जाते मी म्हणू नये बाळा, येते मी म्हणावं। येते तरी कशी म्हणू आई? जाते। सई ऐक ना माझं, नको ना ग जाऊस। हे बघ, जेव्हा देवांश आणि तुझं लग्न होणार होतं, तेव्हा तू तयार नव्हतीस लग्नाला, आठवते तुला? तेव्हा मी तुझ्या पुढे हात जोडले, तुला विनंती केली। तेव्हा एका आईची काळजी, तिच्या मनातली भीती तू समजून घेतली होतीस। मग आज मला नाही का समजून घेणार? हे बघ, देवांश आता जे काही करतोय ना, ते त्याला कळत नाहीये। त्याच्या ह्या निर्णयाचा पुढे काय परिणाम होईल हे त्याला आता दिसत नाहीये। पण आम्ही सांगतोय ना तुला, तुझ्याशिवाय नाही राहू शकणार तो, तुझ्या आधाराशिवाय कोलमडून जाईल ग। काय उगाच अति बोलू नकोस। देवांशला हिच्या आधारा बिधाराची काही एक गरज नाही। त्याला सपोर्ट करायला त्याची ही आई खंबीर आहे। आणि देवांशचं ना हिच्याशी लग्न होण्याआधी सुद्धा आयुष्य उत्तम चाललं होतं। आणि मला खात्री आहे, एकदा का ही आयुष्यातून निघून गेली ना, की त्याच्या आयुष्यात अजून भरभराट होईल। मला ना खरं तर वहिनी हे कळतच नाहीये, तू तुझ्याच मुलाच्या सुखाच्या आड का येतेस? मॅडम, मी तुम्हाला देवांश सरांच्या आयुष्यातली अडचण का वाटते ना, मला खरंच कळत नाही। पण मी खरं सांगते,
देवांश सरांचं भलं व्हावं ना, यासाठी मी देवाला रोज प्रार्थना करते. अगं बाई, तू प्रार्थना बिर्थना करू नकोस ग. नकोय तुझे उपकार. एक मिनिट, हे जे आता काही बोलतेस ते सगळं खोटं आहे ना? नाही, कारण तुला खोटं बोलायची सवय आहे, बरोबर? मी हे करते, मी ते करते, हे सगळं खोटं आहे. आणि हे जे काही रडून दाखवतेस ना, हे असं रडून तू घरच्यांना फसवू शकत असशील. मी नाही फसणार. तू जे काही वागलीयस, जे केलंयस ना, त्यानंतर खरं तर मी तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं, पण नाही केलंय. मेहरबानी समज. पण मॅडम, मी काहीच केलं नाहीये. शट अप. तुझी लायकी आणि हेतू मी बरोबर ओळखले. तू कशी आहेस ना, हे मला चांगलंच कळतंय. नाही, आधी मला जरा डाऊट होता, पण आता माझी खात्री पटली की तू देवांश बरोबर लग्न फक्त आणि फक्त पैशासाठी केलंस. देवांशच्या मनात स्वतःसाठी जागा निर्माण केलीस. घरातल्यांबरोबर खूप प्रेमाने वागू लागलीस, हो की नाही? भैरवी, भैरवी भैरवी हे असं बोलून बोलून ना नेहमी मला गप्प करत आलाय तुम्ही. पण यावेळी नाही. यावेळी ना ही खोटारडी आहे याचं प्रूफ आहे माझ्याकडे. त्यामुळे आता मी काही गप्प बसणार नाही. सतत आम्हाला त्रास दिलास, देवांशला मनस्ताप दिलास. तो बिचारा त्याच्या रूम मध्ये बसलाय, त्याच्या मनावर घाव केलायस तू. तू का आलीस का आमच्या घरात? आमच्या या घराची शांती भंग करण्यासाठी, आम्हाला त्रास देण्यासाठी? जितकं आमचं वाईट करतेस ना, तेवढं तुझंही वाईट होईल, लक्षात ठेव. बास करा ताई. अहो, सून आहे ती आपली आणि तुम्ही तिला शाप देताय. काय कसली सून? ही काही माझी सून बिन नाहीये. मी हिला आधी सून मानलं नव्हतं आणि आताही हिला सून मानणार नाही. तू काय बघत बसलीयेस? बॅग जड आहे ना तुझी, मग निघ ना घरातून. माझ्याकडून अपमान करून घ्यायला खूप मज्जा येते का तुला? चल ग, वेळ नको वाया घालवू. आम्हाला निघ घरातून, चल. आई प्लीज, मला अडवू नका, मला जाऊ द्या.